सर्व योग साधकांना मनापासून नमस्कार। आजच्या 31 डिसेंबरच्या कार्यक्रमासाठी शांती मंदिरमध्ये प्रत्यक्ष आणि ऑनलाईन सहभागी झालेल्या सर्वांचे स्वागत। दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील आपण खूप वेगळ्या पद्धतीने 31 डिसेंबर साजरा करतोय। गेली अनेक वर्ष शांती मंदिरमध्ये 31 डिसेंबर बाबांचे प्रकट चिंतन, शेवटी ध्यान करत नवीन वर्षात पदार्पण आपण करतो। बाबांनी ही नवीन वर्षाच्या स्वागताची नाविन्यपूर्ण पद्धत सुरू केली, कारण आपण बघतो आजकाल सगळीकडेच नवीन वर्षाचे स्वागत खूप वेगळ्या पद्धतीने होत असते। ते स्वागत जर आपण ध्यानावस्थेत केले तर त्यातून लाभणारी आपल्याला मानसिक शांतता वर्षभरासाठी खूपच चांगले परिणाम साधू शकते। आणि यासाठी गुरूंच्या सान्निध्यात त्यांच्या आशीर्वादाने ध्यानावस्थेत नवीन वर्षात पदार्पण करणे यासारखी उत्कृष्ट गोष्ट नाही। आपणा सर्वांना शांती मंदिर हा शब्द परिचित आहे, परंतु शांती मंदिरमधील कार्यक्रम MVRF म्हणजेच महर्षी विनोद रिसर्च फाउंडेशन या सेवाभावी संस्थेतर्फे चालतात। MVRFची स्थापना डॉक्टर रुजुता विनोद आणि डॉक्टर संप्रसाद विनोद यांनी 1983 साली केली आणि यामध्ये चालणारे उपक्रम त्यांना नेहमीच आप्पांचे पाठबळ लाभलेले आहे। डॉक्टर संप्रसाद विनोद म्हणजेच महर्षी न्यायरत्न विनोद आणि मैत्रेयी विनोद यांचे कनिष्ठ पुत्र। महर्षी न्यायरत्न विनोद यांच्याकडून बाबांना अध्यात्माचा खूप समृद्ध असा वारसा लाभलेला आहे। सध्याच्या स्थितीमध्ये आत्मयोग सर्वांपर्यंत पोहोचावा आणि तो आपल्या जीवनशैलीचा भाग बनावा यासाठी MVRF कार्यरत आहे। आणि MVRFची स्थापनाच मुळी आप्पांकडून लाभलेल्या अध्यात्माचा आणि योगाचा समृद्ध वारसा, त्याचे जतन, संशोधन आणि प्रसार सगळीकडे व्हावा याच्यासाठी केल्या गेली। आपण बघतो की आत्मयोगामुळे आपली आंतरिक अवस्था बदलून आत्मयोग एक परिपूर्ण जीवनशैली बनू शकते आणि याचा अनुभव आपल्यापैकी सर्व साधकांनी नक्कीच घेतलेला आहे। योग हा प्रचलित अर्थाप्रमाणे खरं तर व्यायाम प्रकार नाही आहे, तर तो आत्मयोग एक परिपूर्ण जीवनशैली आहे आणि हेच लक्षात घेऊन MVRFमध्ये अभिजात योग साधना सांगितली जाते। ही अभिजात योग साधना कोणत्याही वयोगटातील लोक, कोणत्याही क्षेत्रात काम करणारे लोक सहज करू शकतात। बाबा नेहमीच अनुभूतीजन्य ज्ञानावर आधारित साधनेवर भर देतात, ज्याचा अनुभव आपण सगळ्यांनी घेतलेलाच आहे। ते आपणा सर्वांना अनुभूतीतील विज्ञान समजावून सांगतात। शांती मंदिरमध्ये आपण योग साधना जरी डोळे झाकून करतो तरी आपल्या आत आपण सतत जागे आणि डोळसपणाने ही साधना करत असतो। कारण बरेच साधकांचं असं म्हणणं असतं की आपण डोळे झाकून ही साधना का करतो, तर आपल्या आत आपण सतत जागे असतो। आणि यासाठी बाबांनी शवासन ध्यान, ध्यानमय आसने, ध्यानमय जगणे अशी अभिजात योग साधनेची त्रिसूत्री विकसित केली। शांती मंदिरमध्ये बाबांच्या मार्गदर्शनाखाली गेली अनेक वर्ष नियमित साधना करणाऱ्या साधकांसाठी 2008 पासून दर शनिवारी आत्मबोध साधना सत्रे सुरू केल्या गेली आणि ती अजूनही चालू आहेत। या सत्रांमध्ये बाबा वेगवेगळ्या विषयांवर मार्गदर्शन करतात, त्याचं चिंतन होतं, मनन होतं, जसे मनाचा समग्र स्वीकार, मनाचा मोकळेपणा, पूर्वग्रह अशा प्रकारचे विषय। याशिवाय पतंजल योगदर्शन, नारद भक्ती सूत्रे, आदि शंकराचार्य यांची विविध सूत्रे, भगवद्गीतेमधील स्थितप्रज्ञ दर्शन यावर चिंतन आणि मनन केल्या जाते। बाबांचा भर नेहमीच साधना प्रयोगशील असण्यावर असतो आणि म्हणूनच आपल्या दैनंदिन जीवनात हे सर्व कशा प्रकारे लागू पडेल याचे प्रत्यक्ष प्रयोग करून त्याच्या अनुभूतीवर याच्यात भर दिला जातो। दर बुधवारी सकाळी आपल्यातले काही साधक महर्षी न्यायरत्न विनोद, ज्यांना आपण बाबांप्रमाणेच प्रेमाने आप्पा म्हणतो, त्यांच्या वाङ्मयाचा अभ्यास करतात, जसे धवलगिरी साधना सूत्रे आणि सध्या अभंग संहितेवर सर्व साधकांचे चिंतन, मनन आणि एकमेकांबरोबर त्यांचे अनुभव शेअर करणे चालू आहे।
शांती मंदिरमध्ये सोमवार ते शुक्रवारी सकाळी आणि संध्याकाळी नवीन साधकांसाठी अभिजात योग साधनेची सत्रे नियमित घेतली जातात. आपण एप्रिल 2020पासून बघितले की करोनामुळे प्रत्यक्ष शांती मंदिरमध्ये येणं शक्य नव्हतं. लॉकडाऊनमुळे तर ते खूपच अवघड होतं. तर या काळामध्ये योगसाधनेची ऑनलाईन सत्रे सुरू केल्या गेली. अशी एकूण 4 सत्रे सकाळी आणि संध्याकाळी चालू आहेत आणि या सत्रांचा बऱ्याच साधकांनी लाभ घेतलेला आहे आणि याच्यामुळे ना शांती मंदिरमध्ये खूप नवीन साधक जोडल्या गेले. याच्या बरोबरीने बाबांनी लॉकडाऊनमध्ये सर्वांच्या मनस्वास्थ्यासाठी दर शनिवारी संध्याकाळी आत्मयोग एक जीवनशैली या नावाने ऑनलाईन योग, ध्यान, प्राणायाम, साधकांचे प्रत्यक्ष अनुभव शेअर करणे आणि करोना काळात घ्यायची काळजी यावर उपयुक्त अशी सत्रे घेतली आणि ही सत्रे सर्वांसाठी खुली होती. ही सत्रे आपण अजूनही यूट्यूबवर बघू शकतो. डिसेंबर महिन्यामध्ये शांती मंदिरमध्ये असलेल्या काही डॉक्टर साधकांनी महाराष्ट्रभरातील नेत्रतज्ञांसाठी अभिजात योग साधनेवर ऑनलाईन सत्रे घेतली. बाबांचा भर कायम योग जगणारे साधक तयार करण्यावर असतो. अत्यंत निस्पृहपणे न कंटाळता ते गेली 50 वर्षे यात कार्यरत आहेत. मी स्वतः बाबांची गेली 12 वर्षांपासून शिष्य आहे. 12 वर्षांची मी आणि आत्ताची मी याच्यात खूप फरक आहे आणि त्याच्यासाठी केवळ बाबांचं मार्गदर्शन, त्यांनी ज्या प्रकारे समजून घेत माझ्या समस्यांना उत्तरं दिली किंवा ती मला शोधायला लावली, त्याच्यामुळे बाबा मला कधीच परके वाटले नाहीत. आणि मला असं वाटतं की आपल्यापैकी प्रत्येक साधकाचा हाच अनुभव आहे की प्रत्येक साधकाला बाबा हे स्वतःचेच बाबा वाटतात. म्हणजे ते माझ्या एकट्याचेच आहेत असं सगळ्यांना फिलिंग येतं. आणि त्याचमुळे बाबा सांगत असलेला आत्मयोग हा सर्वांसाठी आहे. म्हणजे कोणत्याही गटातले, कोणत्याही वयोगटातले, कोणत्याही क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांसाठी हा आत्मयोग आहे. तर आता आपल्यापैकी 2 साधक सुनीता कोरांने आणि राजेशजी भालेराव आत्मयोग सर्वांसाठी या विषयावर गप्पांच्या ओघात संवाद साधणार आहेत. सुनीताबद्दल थोडक्यात सांगायचे म्हटले तर दर शनिवारची सेशन्स आणि शांती मंदिरच्या सर्व कार्यक्रमांचे व्हिडिओज अत्यंत तळमळीने आणि वेळेत एडिट करून यूट्यूबवर अपलोड करून ती लिंक आपल्या सर्वांसाठी अगदी लगेच पाठवून देते. सुनीताने स्वतः कम्प्युटर सायन्समध्ये MSc केलेले असून 20 वर्ष ती सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून कार्यरत आहे. 10 वर्षापूर्वी सुनीता शांती मंदिरमध्ये आली आणि तेव्हापासून ती शांती मंदिरची योगसाधक आहे. राजेशजींनी BE इलेक्ट्रॉनिक्स केल्यानंतर IIT पवईमधून कम्युनिकेशन इंजिनिअरिंगमध्ये MTech केले. TCS सारख्या नामांकित कंपनीमधून करिअरला त्यांनी सुरुवात केली आणि त्यानंतर पुढची 10 वर्ष सिलिकॉन व्हॅलीमध्ये वास्तव्य करून ते भारतात परत आले. अनेक वर्ष त्यांनी स्टार्टअपमध्ये काम केल्यानंतर सध्या ते कन्सल्टंट म्हणून काम करत आहेत. 2009मध्ये ते पहिल्यांदा शांती मंदिरमध्ये आले आणि पुढील 1 वर्ष त्यांनी फक्त योगासाठी समर्पित केला. त्यांनी बरीच पुस्तके वाचल्यानंतर अध्यात्म आणि योग याच्यामध्ये त्यांची रुची वाढत गेली आणि ते देखील शांती मंदिरमध्ये अशा प्रकारे जोडल्या गेले. आता त्यांचे अनुभव आपण प्रत्यक्षात ऐकूयात. मी सुनीता आणि राजेशजींना त्यांचे अनुभव सांगण्याचं विनंती करते. नमस्कार. तर सार्वत्रिक योगाविषयी काही समज आहे. तसे माझे स्वतःचे पण पूर्वी होते. तर इथे शांती मंदिरात योग शिकायला येण्यापूर्वी मला एका जीवनसत्वाची कमतरता झाली होती. त्याच्यामुळे माझी औषधं चालू होती. पण आजच्याप्रमाणे मी पूर्वी पण गुगल बहादर होतो. तर त्यामुळे मी गुगलवरती बघितलं की
याच्यासाठी आणखी काय करता येईल. तर त्याच्यात असं एक आलं की योगामुळे किंवा योगासनांमुळे ही जीवनसत्वाची कमतरता कमी व्हायला मदत होईल. आणि मग आपण योगासनं करावीत असं मला त्यावेळेला वाटलं. लहानपणी पण माझ्याकडे एक देवकुळ्यांचं पुस्तक गेली अनेक वर्ष माझ्या घरी आहे. तर मी लहानपणी पण आसनं करायचो आणि ते पुस्तक बघताना सगळे कुठल्याही योगाच्या पुस्तकात आसनांची चित्र असतात की अमुक अमुक एक आसन. तर त्यामुळे योग म्हणजे आसन किंवा एक शारीरिक कृती क्रीडा असं एक माझ्या डोक्यात चित्र होतं. आणि व्हायचं असं की म्हणजे मला त्या पुस्तकातलं वृश्चिकासन मयूरासन हे अतिशय अवघड आसनं आपण केली म्हणजे आपल्याला योगासनं जमली असं एक माझ्या मनात होतं. आणि त्याच्या पुढची गंमत म्हणजे मी कॉलेजमध्ये असताना पुढे आसनं करायचा प्रयत्न करायचो. तर त्यावेळेला अशी ती शरीराची अवघडलेली स्थिती किंवा अशी वेगवेगळी अवघड आसनं करताना कधी हात लचकणं किंवा पाठीत उसण भरणं असे प्रकार व्हायचे. तर आणि मग कालांतराने 1-2 आठवड्यांनी ती आसनं बंद पडायची. म्हणून मग मी ठरवलं की अरे आपण आसनं चांगल्या प्रकारे शिकलं पाहिजे. म्हणून मी इकडे शांती मंदिरात योगासनं शिकायला आलो. तर सर्वसाधारण जी कल्पना आहे सगळ्यांची की योग म्हणजे फक्त आसनं किंवा एका प्रकारचा शारीरिक व्यायाम किंवा एक काहीतरी आपलं दुखणं किंवा हे बरं व्हावं म्हणून एका प्रकारचं ते काहीतरी जादुई औषध आहे आणि तसं काहीतरी जादूने त्याच्यामुळे आपोआप आपल्याला त्याचा फायदा होतो असा सार्वत्रिक समज आहे. तसा माझाही होता. आणि मग तशी माझी इकडे योगासन शिकायची आणि योग शिकायची सुरुवात झाली. आता मी सुनीताताईंना विचारेन की त्यांची सुरुवात कशी झाली किंवा त्यांना याविषयी काय वाटतं जो सार्वत्रिक सण होता त्याविषयी. ऍक्च्युली योगाची सुरुवात साधारणपणे सगळ्यांची अशीच होते. माझी पण तशीच झाली. फक्त आता योग सर्वांसाठी या विषयावर बोलताना 2 आस्पेक्ट्सवर आपण बोलूया. त्यातला पहिला आस्पेक्ट म्हणजे तुम्ही म्हणालात तसं कंबर लचकणं किंवा योगासनं काहीतरी एक्स्ट्रीम केल्यामुळे होणारे तोटे वगैरे यात आहेत की नाही. तर स्पेसिफिकली आपण आत्मयोग साधनेविषयीच बोलतोय. आणि ही साधना या साधनेमध्ये काय नाही हे मी आधी सांगते. हा काही व्यायाम प्रकार नाही किंवा एखादा आजार बरा करणे हा याचा उद्देश नाही. याचा उद्देश खूप सटल आणि वेगळा आहे. तो आपण बोलूच पुढे. तसंच याच्यात काहीच सेलिंग पॉइंट्स नाही आहेत. म्हणजे आपण ही आत्मयोग साधना केल्यामुळे खूप दमलो, छान व्यायाम झाला असं समाधान असतं आपल्याला, किंवा काही स्पर्धा किंवा काही लेव्हल्स पार करायच्या, यातले कोणतेच सेलिंग पॉइंट्स या योग साधनेमध्ये नाही. या योग साधनेचा उद्देश खूप वेगळा आहे. आणि शारीरिक स्वास्थ्य किंवा मनाचं स्वास्थ्य आणि एखादा आजार बरा होणं हे जाता जाता मिळणारा प्रसाद आहे. आणि तो मिळतो, फक्त तो उद्देश नाही या योग साधनेचा. आता तशीच ही योग साधना लहान मुलांपासून अगदी वयस्कर माणसांपर्यंत कोणीही करू शकेल अशी आहे. तर लहान मुलांच्या बाबतीत स्पेसिफिकली आपल्या एक आत्मयोग साधिका आहेत रजनीताई, त्यांनी खूप लहान मुलांवर खूप प्रयोग केले आणि ऍक्च्युली इट वर्क आउट. म्हणजे त्या मुलांवर तिचा खूप चांगला परिणाम झालेला आहे. आपल्या युट्यूब चॅनलवर त्यांचे 2 व्हिडिओज पण आहेत. म्हणजे डिटेल्ससाठी आपण ते बघू शकतो. तसंच निरोगी माणसांसाठी ही योग साधना आहे. कारण अर्थात या योग साधनेचा उद्देश नाही की स्नायू लवचिक व्हावेत किंवा स्नायूंची ताकद वाढावी, पण ते वाढतं.
आपोआप वाढतं. आणि वयस्कर माणसं किंवा ज्यांना काही शारीरिक प्रॉब्लेम आहेत अशांनाही ही योग साधना करून कोणताच अपाय होण्याची अजिबात शक्यता नाही. तर आता असं का, या योग साधनेचं असं काय वैशिष्ट्य आहे की त्याचा काहीच त्रास होतो. तर त्यासाठी मला असं वाटतं की अगदी थोडक्यात ही योग साधना काय आहे हे एक्सप्लेन करते. तर ही योग साधना शवासन ध्यानाने सुरू होते आणि शवासन ध्यानाने संपते. तर शवासन ध्यानाचं मेन पोस्चर आहे शवासन, म्हणजे पाठीवरती पडून करण्याचं आसन. तर या आसनात या आसनाचा कोणालाच काही प्रॉब्लेम नसावा. यात सुरुवातीला शरीर, नंतर श्वास, मन, मनातले विचार याच्याकडे बघत बघत पुढे जायचं. काहीच करायचं नाहीये, फक्त यांच्या बरोबर राहायचं. शरीरात काय चाललंय, श्वासामुळे पोटाची हालचाल कशी होते याचं फक्त दर्शन घ्यायचं. हे झालं शवासन ध्यानाचं बेसिक्स. त्याच्यानंतर ध्यानमय हालचाली आणि ध्यानमय आसनं करायची. आता यात बसूनची आसनं आहेत, वज्रासनातली आहेत, पाठीवर झोपूनची आहेत, पोटावरची आहेत आणि उभ्याची आहेत. अशी वेगवेगळी आसनं आपण करतो. तर ती सुद्धा करताना आपल्याला शरीर मनाची एकरूपता अपेक्षित. म्हणजे आसनं किती करतो आणि कोणत्या लेव्हलपर्यंत आपण पोचतो याला महत्व नसून ते आसन आपण कसं करतो, म्हणजे आपलं मन त्या हालचालींबरोबर आहे का, त्याची क्वालिटी काय आहे हे जास्त महत्वाचं आहे. आणि त्याच्यामुळे आपलंच आपल्याला दर्शन होत जातं, आपल्याला एक्सप्लेन होत जातं की मी काय आहे. हे झाल्यानंतर ध्यानमय हालचाली आणि योगासनं झाल्यानंतर प्राणायाम आहे, ओंकार आणि प्रार्थना आहे. परत यात पण विशेष आहे की प्राणायाम सुद्धा श्वासाबरोबर आपलं मन राहिलं पाहिजे, हे महत्वाचं आहे. आपण किती कपालभाती करतो, किती अनुलोम विलोम करतो याला महत्व नाही. तो एक अनुलोम विलोम सावकाश कसा करतो, आपलं मन त्या श्वासाबरोबर आतमध्ये जातंय का, बाहेर येतंय का, याला महत्व आहे. तसंच ओंकार आणि प्रार्थना म्हणताना सुद्धा ओंकार म्हणजे ईश्वराचा, तो ईश्वर म्हणजे काय, तो भाव मनात आणून तो ओंकार. प्रार्थना म्हणताना म्हणजे आता बाबांनी जेव्हा जेव्हा प्रार्थना घेतली तितक्या वेळा बाबांनी या प्रार्थनेचा अर्थ सांगूनच प्रार्थना केली. त्यामुळे आपोआपच ती प्रार्थना म्हणताना तो अर्थ मनात येतो आणि मगच ती प्रार्थना म्हटली जाते. त्यामुळे प्रत्येक साधनाच्या प्रत्येक टप्प्यावर आपण तो टप्पा कसा करतो त्याला महत्व आहे. ओंकार किती करतो त्याला महत्व आहे. या सगळ्या प्रार्थना झाल्याच पाहिजेत असंही नाही. तर अशी ही साधनेची पद्धत आहे. त्यामुळे यात कुठेच कोणाला काही त्रास होण्याचा अजिबात संभव नाही. तसंच आपल्याला आयुष्यात खूप स्पर्धा करायची सवय असते. म्हणजे मी काहीतरी कष्ट करून मिळेल किंवा मी काहीतरी कष्ट करून मोठा ट्रेक सक्सेसफुली करीन किंवा म्हणजे मी कष्ट केल्यामुळे अशी आपल्याला सवय असते. आता इथे काय आहे की व्यक्तिगत साधना आहे, डोळे मिटून करायचे. त्यामुळे इथे कुठेच स्पर्धा समोर येतच नाही किंवा आपल्या अहंकाराला काही मिळत असं इथे वातावरणच निर्मिती करते. म्हणजे असं सगळेजण मिळून एक आसन करतात अशी इथे साधना केली जात नाही. प्रत्येक जण आपापल्या पेसनुसार आपापल्या त्याला कोणत्या प्रकारचं आसन करण्याची आवश्यकता आहे यानुसार आपलं आपलं आसन डोळे मिटून करायचं. तर असा हा साधनेचा प्रवास आहे. आणि त्यामुळे याचा जो एक आस्पेक्ट आहे की योग सर्वांसाठी, तर यात सगळ्यांना इन्क्लुसिव्ह आहे आणि सगळेजण साधना कुठेच काही त्रास होऊ न देतात, पण तरीही त्याचा फायदा अनुभवत आपण सगळे करतो. हा आपल्या सगळ्यांचाच अनुभव.
सुनीताताईंनी फारच आपल्याला छान समजावून सांगितलं आणि माझाही तोच अनुभव आहे की हा काही फक्त शारीरिक व्यायाम नाही आहे. गंमत म्हणजे मी शांती मंदिरात आलो तेव्हा डॉक्टर संप्रसाद विनोद म्हणजे मी त्यांना बाबा म्हणतो, तर त्यांच्याशी मी सुरुवातीला मी भेटलो आणि मी त्यांना पहिला प्रश्न विचारला की ह्याच्यामुळे काही माझं अंग आखडणार नाही ना, काही दुखणार नाही ना. तर सुनीताताईंनी खूप छान समजावून सांगितलं की याचा काही त्रास होत नाही, कारण ही क्रीडा नसल्यामुळे पण योग कसा करावा हे इथे येऊन मला शिकायला मिळालं. आणि आत्मयोग हा आम्ही मुद्दाम इथे शब्द वापरतोय, कारण आता योग हा शब्द इतका प्रचलित झालाय आणि तो म्हणजे व्यायामाशी किंवा वेगळ्या प्रकारच्या क्रीडेशी निगडीत झाल्यामुळे आत्मयोग हा शब्द आम्ही वापरतोय. आणि आत्मयोग म्हणजे अभिजात योग आहे, पण यापुढे जरी आम्ही योग म्हणालो तरी तो आत्मयोग या अर्थाने आपण घ्यावात असं मला वाटतं. तर सुनीता मगाशी म्हणत होत्या की या योगामध्ये सेलिंग पॉइंट्स नाही आहेत, तर ते काय आहे आणि आत्मयोग म्हणजे काय हे 2-4 शब्दात तुम्ही सांगू शकाल का? या आत्मयोग साधनेमध्ये सेलिंग पॉइंट्स नाही आहेत असं मी म्हटलं. याचं कारण आता बऱ्याच ठिकाणी आपण बघतो तर योगाच्या परीक्षा असतात, त्याच्या लेवल्स असतात, नंतर खूप असा व्यायाम करून दमलं की कॅलरीज किती बर्न होतात याचा काउंट असतो, नंतर ते व्हॉट्सअप ग्रुपवर वगैरे टाकता येतं. असं हल्लीचे खूप म्हणजे त्यामुळे जरा बूस्ट होतं आणि हे लोक केले जातात, म्हणजे ते केलं जातं म्हणून ते असतं. पण या योग साधनेमध्ये हे सेलिंग पॉइंट्स अजिबातच नाहीयेत. आता ही साधना करायलाच पाहिजे, झालीच पाहिजे असं पण बाबा म्हणत नाही. म्हणजे त्यांचं म्हणणं असतं की तुम्ही करत राहा, गोडी लागली की ती आपोआप साधना होत राहील. म्हणजे त्यासाठी नियम करून ती साधना केलीच पाहिजे असं नाही. म्हणजे त्यांना सहजता खूप जास्त अपेक्षित आहे. आणि खरोखर असं घडलेलं आहे की आता पॅन्डेमिकच्या काळात 1-1.5 वर्ष सगळेजण घरी होते, तेव्हा मग बाबांनी एक ग्रुप तयार केला होता की ज्याच्यावर साधनेचं रिपोर्टिंग केलं जायचं. ते प्रत्येक जण बाबांना सांगायचं त्या ग्रुपवर की हा आज माझी साधना झाली, किंवा माझी इतकीच साधना झाली, माझं फक्त ध्यान झालं नाही, माझी फक्त उभ्याची आसनं झाली. आणि या रिपोर्टिंगचा खूप फायदा झाला. म्हणजे कुठेच बाबांनी म्हटलं नाही अरे केली की नाही, असं कधी विचारायला बाबांनी फोन केला नाही किंवा मेसेज केला नाही. पण ते आपोआप आतमधनं येत राहिलं आणि ती साधना सगळ्यांची होत राहिली. म्हणजे इथल्या साधकांचा असाच अनुभव आहे की सुरुवातीला खूप अप्स अँड डाऊन्स होतात, कधी साधना होते कधी नाही होत, आणि नंतर हळूहळू सेटल झाल्यानंतर ती साधना आपोआप रोज होतच राहते. आणि या रिपोर्टिंगचा तर खूप फायदा झाला आम्हाला. तर सेलिंग पॉइंट्स म्हणजे मला असं म्हणायचं. आता दुसरा प्रश्न तुमचा होता की आत्मयोग साधना म्हणजे काय. आता यात योग सर्वांसाठीचा दुसरा आस्पेक्ट येतो की हा योग केल्यामुळे मला खूप छान वाटत राहिलं, एक सेन्स ऑफ वेलबिंग आलं, आणि गुरु भेटले, एक खूप चांगला साधकांचा ग्रुप भेटला की ज्यांच्याशी डिस्कशन करून खूप माझं अंडरस्टँडिंग डेव्हलप होत गेलं. तर ते कसं, तर म्हणजे आता या साधनेमध्ये एक आत्मबोध म्हणून सुरू केलं होतं बाबांनी. तर त्यात त्यांनी पतंजली योगसूत्र, नारद भक्ती सूत्र हे समजावून सांगितलं, म्हणजे त्याची प्रवचनं दिली. तर आता पतंजली योगसूत्रातलं सूत्र आहे योग चित्त वृत्ती निरोधा. तर हे तसं समजावून सांगणं खूप सोपं आहे, म्हणजे शब्दांनी कळतं चित्त काय, वृत्ती काय, निरोध काय वगैरे सगळं अर्ध्या तासात झालं डन. पण तसं नव्हतं. म्हणजे त्यांचा भर याच्यावर होता की ते चित्त तुला तुझ्या आतमध्ये दिसतंय का, वृत्ती दिसतायत का, वृत्ती कशा निर्माण होतात हे समजतंय का, दिसतंय का, आणि मग जी साधना दिली आहे किंवा जे काही सोल्युशन्स दिली आहे ती वापरून त्याचा प्रयोग करून त्या वृत्तींचा निराश होतोय हे पण तुझ्या अनुभवात येतंय का हे महत्वाचं.
जर तिथपर्यंत गेलं तर हे योगसूत्र पूर्ण झालं. त्यामुळे एक एक योगसूत्राला किती दिवस लागतील असं काही म्हणजे ते टाइम बाउंड नव्हतंच. त्याचा अभ्यास करत राहायचा बस. आणि तो एक खूप सुंदर अनुभव होता. तसंच आता आपला साधकांचा ग्रुप आहे आणि आपण धवलगिरी वाचलं किंवा आता अभंग संहितेचा अभ्यास करतो. तसंच बाबा जसं सांगायचे की आत्मबोधमध्ये की हा म्हणजे हे असं असं करा, करून बघा. तर या साधक ग्रुपचं असं होतं की हे सगळे साधक आम्हाला सांगायचे की मी असा असा प्रयोग केला आणि त्याचा मला असा असा अनुभव आला आणि त्याचा खूप उपयोग व्हायचा. जे नवीन जॉईन झालेले साधक, म्हणजे मी तेव्हा नवीन जॉईन झाले होते, नवीन जॉईन झालेले साधक आहेत त्यांना त्यांच्या बाकीच्यांच्या एक्सपिरियन्स शेअरिंगचा खूप उपयोग झाला आणि मग कसे प्रयोग करायचे हे कळत गेलं. तर असं ते आत्मबोधचा प्रवास खूप सुंदर चालू आहे आपला, किंवा ते आपण जे 2 ग्रंथ वाचतोय त्याचा पण प्रवास सुंदर चालू आहे. म्हणजे मला नेहमी आठवण येते ते गौतम बुद्धांच्या याच्यात ते संघाबद्दल बोलतात. तसा हा एक गौतम बुद्धांसारखा तो संघ झाल्यासारखा वाटतो आणि इतकं क्लोज तो ग्रुप झालाय की म्हणजे इतर आयुष्यात सुद्धा या ग्रुपमधलं कोणी ना कोणी आपल्या मदतीला असतंच. म्हणजे एक खूप छान सोशल सिक्युरिटी म्हणतात तसं काहीतरी झालंय असं वाटतं. तसं आत्मबोध अजून एक मला सांगायचं की आता इतकी वर्ष नोकरी केली आणि म्हणजे साधारणपणे जगण्याची पद्धत आपली अशी असते की मी कष्ट करून काहीतरी मिळवायचं, म्हणजे पैसे मिळवीन किंवा खूप चॅलेंजिंग ट्रेक करीन किंवा मॅरेथॉन पळीन किंवा म्हणजे मी कष्ट केल्यामुळे काहीतरी मिळणं आणि त्यांनी होणारा आनंद असाच आपण अनुभवत आलो. याच्यापेक्षा दुसरा काही आनंद असतो हे आतापर्यंत माझ्या अनुभवात नव्हतं. पण जाता जाता असंही जाणवलं की हा आनंद काही फार वेळ टिकत नाहीये, अगदी क्षणिक येतो आनंद. आणि परत तेच केलं म्हणजे परत अजून पैसे मिळवले तर तेवढ्याच इंटेन्सिटीचा आनंद परत काही मिळत नाही. मग म्हणजे मला मग प्रश्न पडत गेले की मग काय म्हणजे आपण मनुष्य म्हणून का जन्माला आलोय, काहीतरी शोधावं असा तो शोध सुरू झाला. आणि त्याची उत्तरं नाही म्हणता येणार, पण त्या शोधाबरोबर राहिलं गेलं या आत्मबोधाच्या प्रवासात असं मला वाटतं. तुम्ही सांगू शकता? सुनीताताईंनी फारच छान सांगितलं की आत्मयोग म्हणजे काय. तर माझाही थोडासा त्यांच्यासारखाच अनुभव आहे की आयुष्य फक्त पैसे मिळवण्यासाठीच आहे का, असेही काही प्रश्न मला पडले होते. तर आत्मयोगाचा मलाही उपयोग आत्मोन्नतीसाठी झालेला आहे. पण त्यापूर्वी स्वतःची उन्नती कशी साधायची किंवा मी त्याच्याबद्दल काय प्रयोग केले होते आत्मयोग करण्यापूर्वी ते थोडंसं मी सांगतो. तर मी जेव्हा नोकरीला लागलो काही वर्ष झाली त्यावेळेला असं असायचं की माझा मॅनेजर किंवा बॉस म्हणायचा, राजेश ठीक आहे पण तुला ना हे अमुक या गोष्टी जमत नाहीत, तुझ्याकडे काही सॉफ्ट स्किल्स नाहीये किंवा अमुक काही नाहीये. तर तो चांगला होता फीडबॅक, त्याच्यामुळेच आपण पुढे जातो. पण मग मला कळायचं नाही की आता माझ्यातल्या ज्या गोष्टी आहेत त्या मी सुधारणार कशा. तर बऱ्याच वेळेला आता अनेक जणांनी त्यांचे अनुभव सांगितले आणि अनेक साधकांनी सांगितलेले की अनेक जण सेल्फ इम्प्रुव्हमेंटची पुस्तकं वाचतात. तर हा खूप मोठा व्यवसाय आहे. बरेच जण आपण चर्चा करतो की अमुक एका मोठ्या माणसाने किती पुस्तकं वाचली आहेत, तो दर आठवड्याला एक पुस्तक वाचतो किंवा कुठल्या वर्तमानपत्रात येतं की ही 10 पुस्तकं वाचा अमुक तमुक. तर मला वाटलं की अरे आपणही अशी पुस्तकं वाचून बघू, म्हणजे आपल्यातही ज्या काही त्रुटी आहेत त्याच्यातनं आपल्यात सुधारणा होतील का. तर अगदी म्हणजे डेल कार्नेजी पासनं ते आता नुकतेच सायमन सिनेक म्हणा किंवा तो गॅरी व्हेरियनचुक नावाचा माणूस आहे. तर अशा लोकांची म्हणजे आजकाल व्हिडिओज असतात, पूर्वी पुस्तकं असायची. तर मी ती सगळी पुस्तकं वाचायचो
पण मला कधी माझ्यात त्याच्यामुळे फार काही सेल्फ इम्प्रुव्हमेंट झाली आहे असं काही कधी मला दिसलं नाही, किंवा इतर लोकांच्या मध्ये पण अगदी खूप आमूलाग्र बदल झालेले आहेत असंही काही दिसलं नाही. कारण ही पुस्तकं अक्षरशः दशकानुदशक वेगवेगळ्या लोकांनी लिहिलेली अशी सगळी आहेत आणि त्याच्यातली तत्व अर्थातच खूप चांगली असतात, पण तरी ही इम्प्रुव्हमेंट का होत नाहीये एक असा मला प्रश्न पडायचा. आणि आत्मयोग साधना करताना थोडीशी त्याची उत्तरं सापडायला लागली. तर एक मला त्या पुस्तकांचं असं जाणवलं की ते तुम्हाला शब्द बंबाळ करून सोडतात. म्हणजे त्याच्यात इतकं काही काही सांगितलेलं असतं की मग तुम्ही असं करा, अशी कृती करा. म्हणजे अक्षरशः आपण आता पूजा करतो तसं मग तुम्ही आता अमुक केलं की अमुक करा, तमुक केलं की तमुक करा. पण प्रत्यक्षात जेव्हा आपल्या समोर ती परिस्थिती येते किंवा ते घडत असतं तर त्यावेळेला काही तुम्हाला ते सगळं आठवत नाही की अरे हे असं झालंय का, मग मी अमुक अमुक काहीतरी करायला पाहिजे, असं करायला पाहिजे. तर तो एक भाग झाला. सेल्फ इम्प्रुव्हमेंटच्या पुस्तकांमध्ये किंवा ते जे मी तंत्र वापरलं होतं त्यातली आणखी एक मला नंतर थोडीशी गंमत जाणवली की मी लहान असताना काय करायचो की वडिलांचा शर्ट घालायचो. मग असं वाटायचं की अरे आपणही मोठे आलो वडिलांच्या सारखे. पण सगळेजण म्हणायचे की अरे म्हणजे असं काय ढगाळ शर्ट घातलायस, बुजगावण्यासारखा दिसतोयस वगैरे वगैरे. तर थोडक्यात काय होतं की त्या सेल्फ इम्प्रुव्हमेंटच्या ज्या काही कल्पना असतात त्या लेखकासाठी, त्या व्यक्तींसाठी जरी लागू पडलेल्या असल्या तरी तो त्याचा शर्ट मला जसाच्या तसा बसत नाही. आणि ते बऱ्याच वेळेला मला असं वाटतं की लक्षात येत नाही. आणि सगळ्यात याच्यातनं आपण जेव्हा पुढे जातो तर आता सेल्फ इम्प्रुव्हमेंट करायची आहे तर मी काय बऱ्याच मी किंवा इतर जण सुद्धा काय आपण टेक्निक्स शिकायचा प्रयत्न करतो की हे असं झालं की ही परिस्थिती आली की हे टेक्निक वापरा, अमुक परिस्थिती आली की असं करा, किंवा दुसरा एखादा माणूस तुमच्या समोरची व्यक्ती भावनिक झाली की अमुक काहीतरी करा, असं एक साधारण सगळ्यांचं असतं. पण मला ह्याच्यातनं एक तिसरा महत्वाचा मुद्दा असा जाणवला की सेल्फ इम्प्रुव्हमेंट करण्यासाठी सेल्फ म्हणजे काय हे जाणून घ्यायला पाहिजे. तर अर्थात म्हणजे आपल्याकडे सेल्फ म्हणजे मी, तर मी कोण आहे किंवा हे याच्याविषयी सुनीताताई तुम्ही सांगू शकाल का तुमचा अनुभव? या सगळ्या शोधयात्रेत ना हे पण जाणवलं की हे सतत बदलणारं शरीर किंवा हे मनातले विचार सतत बदलणारे, श्वास सतत आत बाहेर होणारा, फक्त हेच म्हणजे मी असेल असं वाटत नाही. याच्या पलीकडे काहीतरी माझं अस्तित्व असणार आणि ते जाणून घ्यायचं हा या आत्मयोग साधनेचा उद्देश आहे. पण ना आता तुम्ही सेल्फ इम्प्रुव्हमेंट म्हटलात ना, तर म्हणजे हे स्वतःला शोधण्यासाठी ना आपल्याला गुरूंची खूप आवश्यकता लागते. ऍक्च्युली खूप पूर्वी मला असं वाटत नव्हतं, अजिबात वाटत नव्हतं. म्हणजे माझ्या मनाची तयारीच नव्हती की कोणत्या तरी गुरूंवर मी पूर्ण विश्वास ठेवेन. एकतर बाहेरचं जग इतकं वेगवेगळ्या ह्यांनी भरलेलं आहे की कशाही प्रकारे मला माझ्या मनाची अजिबातच तयारी नव्हती. मी इथे आले, योग साधना करत राहिले आणि छान वाटत राहिलं, तरी पण बाबांवर पूर्ण विश्वास ठेवणं काही जमलं नव्हतं मला तोपर्यंत सुद्धा. नंतर मग ऍक्च्युली मला पोलिओ आहे, तर मला प्रॉब्लेम यायचा की मला बूट घातल्याशिवाय चालता येत नाही. आणि मग आतमध्ये कसं यायचं ना साधनेच्यासाठी. तर म्हणजे मी सरांना पण म्हणायची की माझा फक्त तेवढाच प्रॉब्लेम आहे की ठीक आहे, मला काहीतरी सोल्युशन द्या की मला बूट घालून आतमध्ये आलं पाहिजे. बाबांनी सिंपल सोल्युशन दिलं, त्यात काय म्हणे तू बुटावर मोजा घाल आणि आतमध्ये, किंवा दुसरे बूट ठेव इथे. एकदम सिंपल, काही त्याला हे नाही. पण ते सतत म्हणायचे की तुझ्या डोक्यातलं हे गेलं पाहिजे, म्हणजे तुझ्या डोक्यात जो पायाचा परिणाम आहे मनात तो गेला पाहिजे. आणि माझं म्हणणं होतं छे बाबांचं मिसअंडरस्टँडिंग झालंय, असं काही माझ्या मनात आता परिणाम नाहीये, इतकं सक्सेस मिळाली, सगळं व्यवस्थित आहे, मुलगा आहे, काहीच म्हणजे प्रॉब्लेम, असं नॉर्मल माणसासारखं आयुष्य आहे, माझ्या मनात काही नाहीये. बाबांचा गैरसमज झाला. बाबांनी काहीतरी तो मुद्दा सोडला नाही, ते सतत मला तेच सांगत राहिले. आणि
मी त्या ह्याच्यात एका दुसरीकडे गेले होते आणि तिथे काहीतरी मला अशा प्रसंगाला तोंड द्यावं लागलं की त्याच्यामुळे मी कोलॅप्स झाले, म्हणजे पायाच्या संदर्भात. पण ते झाले तेव्हा ज्या माणसामुळे मला त्रास झाला त्याच्यावरचा माझा फोकस जाऊन तो माझ्यावर आला. कारण सतत हे साधकांचा ग्रुप तर सरांबरोबरच असते कायम, ते पण खूप मोठे सिनियर साधक आहेत. बाबा सगळे सांगत असतात की स्वतःकडे बघ, त्या भावने बरोबर राहा. मला फार गंमत वाटायची, काही पण सांगतात, असं काय स्वतः बरोबर राहून होणार आहे का? पण मी त्या क्षणी स्वतः बरोबर राहिले. ते सतत जे हॅमरिंग म्हणते मी आता त्याला, पण त्याचा फायदा झाला. मी स्वतः बरोबर राहिले आणि मला अक्षरशः साक्षात्कार झाला की माझ्या डोक्यातनं काहीही गेलेलं नाहीये, तसंच्या तसं आहे. ती जखम तशीच आहे, तिचं हिलिंग काही झालेलं नाही, फक्त त्याच्यावर आवरणं चढत गेली. पण मग काय लक्षात आलं की अरे मला माझ्याबद्दल जे दिसत नव्हतं ते माझ्या गुरूंना दिसलं. आणि तिथे आणि त्यानंतर मग मी बाबांशी कनेक्ट होत गेले. तर हे गुरु असणं आणि आपल्याला या प्रवासात कोणाचा तरी गायडन्स असणं खूप महत्वाचं आहे असं मला वाटतं. तसाच ऍक्च्युली अजून एक अनुभव आहे, सांगू का तो? आत्ता या 6-8 महिन्यातलाच आहे. खूप जास्त डिस्टर्ब होते मी त्या काळात, म्हणजे तो 4-5 दिवस म्हणजे असं बोलता बोलता सुद्धा सहज रडायला येत होतं, म्हणजे बोलताच येत नव्हतं, इतकी डिस्टर्ब होते. आणि बाबांकडे आले होते, त्यांच्याशी बोलले, त्यांनी इंटेलेक्च्युअली थोडंफार समजावून द्यायचा प्रयत्न केला, समजून घ्यायचा प्रयत्न केला आणि कशामुळे डिस्टर्ब झाली वगैरे. आणि नंतर त्यांना फोन आला, तर ते फोनवर बोलत त्यांच्या खोलीतनं बाहेर आले. मला तिथेच बसायला सांगितलं आणि मला असं खूप गिल्टी वाटायला लागलं की अरे माझ्यामुळे बाबा का बाहेर गेले, मी बाहेर जाऊन बसते, तुम्ही बोला ना आतमध्ये. म्हणून मी बाहेर डोकावून बघितलं, बाबांनी असं फोन करून सांगितलं नाही तू तिथेच बस. आणि मी बसले तिथे 10-15 मिनिटं. आणि काय झालं मला माहित नाही, अजून सुद्धा आत्ता सुद्धा मला आठवत नाही मी कशामुळे डिस्टर्ब झाले होते. त्या 10 मिनिटात मी पूर्ण शांत झाले. त्या परत बाबांशी बोलताना ते म्हणाले की याला तू मिस्टिक कलर देऊ नकोस, हा काही चमत्कार नाहीये, त्याच्यामागे काहीतरी रॅशनल आहे, ते इव्हेंच्युअली तुला समजेल, पण मिस्टिक अप्रोच नको देऊस. पण असे अनुभव म्हणजे मलाच आलाय असं नाही, साधकांचे जेव्हा डिस्कशन्स होतात तेव्हा सगळे साधक अशा प्रकारचे बरेच अनुभव शेअर करत असतात. आणि म्हणजे गुरु असण्याचे काय परिणाम आपल्या आयुष्यावर होतात ते खूप अनुभवात येतात. हे माझा अनुभव आहे. फारच सुंदर सांगितलं सुनीताताईंनी आणि गुरु महात्म्य पण खूप चांगल्या प्रकारे सांगितलं. तर आपल्याला ओळखणं म्हणजे काय, तर मला आत्मयोग साधना करायला लागल्यानंतर साधारण एक लक्षात आलं की माझ्या भावना, माझे विचार, या सगळ्या गोष्टी मला स्वतःला कळतायत का आणि प्रत्येक क्षणी कळतायत का. आणि मुख्य मला असं जाणवलं की आपल्या जाणीवांचा विस्तार होणं हे फार महत्वाचं आहे, किंवा तो एक प्रवास चालू होतो. तर तेही एक मला खूप जाणवलं. आणि तुम्ही जर नेहमी तुमच्या भावना, आचार आणि विचार यांच्याशी जर एकरूप असाल तर मग तुम्हाला शक्यतो ताण निर्माण होत नाहीत, असाही एक माझा अनुभव आहे. की समजा तुमच्या मनात काहीतरी एक आहे, डोक्यात दुसरेच विचार चालू आहेत आणि केवळ व्यवहारासाठी म्हणून किंवा कोणाला काही दाखवायचं म्हणून तुम्ही तिसऱ्याच प्रकारे वागताय, तर मग त्यातून एका प्रकारचा असा एक ताण निर्माण होतो, असं एक माझ्या लक्षात आलं. कधी कधी व्यवहारासाठी तुम्ही काहीतरी एखाद्याला म्हणजे खरं सांगत नाही किंवा कधी कधी खोटं बोलतात, ते एक थोडंफार समजण्यासारखं आहे. पण सतत जर तुम्ही स्वतःशीच जर प्रामाणिक नसाल तर मग फार वेगवेगळ्या समस्या निर्माण होतात, असं एक माझ्या लक्षात आलं. आणि तो एक मी म्हणजे काय ओळखण्याचा एक प्रवास आहे असं मला जाणवलं. आणि तो आत्मयोग साधनेमुळे तो मला हळूहळू उलगडायला लागला. तर याविषयी काही सुनीता तुम्हाला पुढे सांगायचं?
ऍक्च्युली बरोबर आहे, एवढं हे खूप छान सांगितलं. म्हणजे हे हा मी कडे जाण्याचा प्रवास आहे, काय मी नाहीये आणि काय मी आहे याच्या शोधासाठी आपण ही साधना करणं हे आपल्या सगळ्यांच्याच भल्याचं आहे. आणि म्हणूनही तसंच म्हणता येईल हा योग सर्वांसाठी आहे. समारोप करताना मला असं वाटतं की जर आपल्या प्रत्येकाकडे जर बुद्धी, मन, भावना, विचार हे सर्व काही असेल तर हे सगळ्यांनाच करता येऊ शकतं. म्हणजे त्याला तुमच्याकडे काही विशिष्ट कौशल्यच पाहिजे किंवा असं काही नाहीये. त्यामुळे नक्कीच सुनीताताई म्हणतात त्याप्रमाणे आत्मयोग हा सर्वांसाठी आहे, हे मलाही पटलं. धन्यवाद. सुनीता आणि राजेशजींच्या गप्पा आपल्याला खूप मनापासून आवडल्या असतील, कारण त्यांनी आत्मयोग संदर्भात सांगितलेले दोघांचेही अनुभव जरी वेगवेगळे असले तरी आपण बघतो की आपल्या सर्वांनाच लागू आहे. आणि आत्मयोगामुळे आपल्या सर्वांमध्ये त्यांच्याप्रमाणेच बदल घडून आलेले आहेत आणि म्हणजे आपल्यामध्ये बदल घडून येण्याच्या प्रोसेसमध्ये सुद्धा आपण आहोत. आता समन्वय त्याचे तबलावादन सादर करणार आहे. समन्वय अतिशय संवेदनशील, देवाची देणगी लाभलेला बाबांचा पुत्र. गेली 20 वर्ष तो तबलावादन शिकतोय. बाबा नेहमी सांगतात की कोणतीही गोष्ट आनंदासाठी न करता आनंदाने करायला हवी, आणि ती आनंदाने कशी करायची हे आपण समन्वयकडनं शिकू शकतो. आता समन्वयचे तबलावादन ऐकूयात.
अतिशय सुंदर तबला वादन केलं समन्वयनी आणि आपण एका वेगळ्याच भावावस्थेत त्याच्यामुळे पोचलो आहे. तर आता तीच भावावस्था आपण अशी ठेवून आप्पांचा एक आणि दुसरा एक अभंग ऐकूयात. आप्पांबद्दल सांगावे तेवढे कमीच. अतिशय असामान्य व्यक्तिमत्व असलेल्या, न्यायदर्शनामध्ये प्रभुत्व असल्यामुळे न्यायरत्न ही पदवी दिली गेली. ज्ञानी संत, योगाचार्य, हजारोंचे आध्यात्मिक गुरु, प्रतिभावान लेखक आणि कवी अशी कितीतरी विशेषणे आप्पांसाठी कमीच आहेत. आप्पा विश्वशांतीदूत होते. अतिशय उच्च प्रतिभा असलेले आप्पा आईन्स्टाईन, महात्मा गांधी यांच्याबरोबर अगदी सहज संवाद साधत होते. हे अभंग आप्पांना अगदी लहान वयात म्हणजे 20-22व्या वर्षातच सुचले आणि त्यांनी ते लिहून काढले. आप्पांच्या अभंग संहितेतील अभंग त्यांच्या आध्यात्मिक परमोच्च अवस्थेचेच दर्शन घडवतात. तर आप्पांच्या अभंग संहितेतील एक अभंग आपल्यातील योग साधक श्री अमरजी काळे म्हणणार आहेत. अमरजी काळे आपल्या शांती मंदिरचे गेली अनेक वर्ष साधक आहेत. त्यांनी संगीत, नाटक व गायन यासाठी स्वतःची अमर थिएटर नावाने संस्था सुरू केली. त्यांच्या गाण्याचे अनेक ठिकाणी कार्यक्रम होत असतात. अमरजींना तबल्यांची साथ मानस गोडबोले करणार आहे. मानसने LLB करून तो तबल्यामध्ये सुद्धा स्वतःचा इंटरेस्ट त्यांनी जपलेला आहे आणि तो आपल्या शांतीमधीलच साधक स्वाती गोडबोले यांचा सुपुत्र आहे. तर आप्पांचे अभंगाचे बोल आहेत. पाहिला प्रकाश ज्या क्षणापासूनी, पाहिला प्रकाश ज्या क्षणापासूनी, दुजी इच्छा मनी आली नाही. जीविताचे व्हावे लहानसे फुलं, जीविताचे व्हावे लहानसे फुलं, पूजण्या पाऊल तुझे देवा. ज्या क्षणी आप्पांनी अंतरीचा प्रकाश पाहिला त्या क्षणी सर्व इच्छा गळून समर्पणाशिवाय काहीच भाव शिल्लक राहिला नाही. आता आपण प्रत्यक्ष अभंगच ऐकूयात. पाहिला प्रकाश, पाहिला प्रकाश, पाहिला प्रकाश, पाहिला प्रकाश, त्या क्षणा क्षणापासूनी पाहिला प्रकाश, पाहिला प्रकाश, तुझी इच्छा मनी आली नाही, तुझी इच्छा मनी आली नाही. पाहिला प्रकाश, पाहिला प्रकाश, पाहिला प्रकाश, जीविताचे व्हावे लहानसे फूल, जीविताचे व्हावे जीविताचे
ते तुल पूजन्या पाऊल तुझे देवा पूजन्या पाऊल तुझे देवा पाहिला प्रकाश पाहिला प्रकाश पाहिला प्रकाश पांडुरंग पांडुरंग विठू मावली तू पांडुरंग 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 विठ्ठल 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 मंदिरात अंतरात तोच नांदत आहे नाना रूपी नाना देही तुझा देव आहे मंदिरात अंतरात तोच नांदत आहे नाना रूपी नाना देही तुझा देव आहे मंदिरात अंतरात तोच मंगलाची मूर्ती तोच विठ्ठलाची कीर्ती तोच मंगलाची मूर्ती तोच विठ्ठलाची कीर्ती तोच श्याम तोच राम दत्तधाम आहे रे मंदिरात अंतरात तोच नांदत आहे नाना देही नाना रूपी तुझा देव आहे मंदिरात अंतरात संतांच्या या कीर्तनात साधकाच्या चिंतनात संतांची या कीर्तनात साधकाच्या चिंतनात तोच ध्यास तोच आस तोच श्वास आहे रे मंदिरात अंतरात तोच नांदत आहे नाना देही नाना रूपी तुझा देव आहे रे मंदिरात अंतरात तोच बाल्य तारुण्यही वर्धक्याचा विश्रामही तोच बाल्य तारुण्यही वार्धक्याचा विश्रामही तोच ऐल तोच पैल तोच अंत आहे रे मंदिरात अंतरात तोच नांदत आहे नाना देही नाना रूपी तुझा देव आहे रे मंदिरात अंतरात पांडुरंग 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 हा 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 अतिशय सुंदर अभंग म्हटलेत अमरजींनी आणि मानसनी त्यांना खूप छान तबल्याची साथ दिली आहे. आता आपण सर्व नेहमीच बाबांचे प्रकट चिंतन ऐकण्यासाठी उत्सुक असतो आणि तो क्षण आलेला आहे. जुन्या साधकांना बाबांचा परिचय आहेच आहे,
पण शांती मंदिरमध्ये नव्याने जोडल्या गेलेल्या साधकांसाठी थोडक्यात परिचय करून देते. आत्मयोग गुरु डॉक्टर संप्रसाद विनोद म्हणजेच आपल्या सर्वांचे आवडते बाबा यांनी BJ मेडिकलमधून MBBS केले. त्यांना योग प्रशिक्षण, योगोपचार व योग संशोधनाचा 50 वर्षांहून अधिक काळ अनुभव आहे. देशविदेशामध्ये त्यांचे अनेक शिष्य आहेत. अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय योग व संशोधन परिषदांमध्ये ते अध्यक्ष, प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहिले आहेत. बाबांनी योग, ध्यान, मानसिक आरोग्य, मानसिक शांती या विषयांवरील 14 प्रकाशित आणि 15 ते 20 अप्रकाशित पुस्तकांचे लिखाण केले आहे. त्यांनी बऱ्याच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय नियतकालिके आणि वृत्तपत्रांसाठी लेखन केले आहे. बाबांनी क्रिकेट, टेनिस, बुद्धिबळ, बॅडमिंटन, टेबल टेनिस अशा खेळातील खेळाडूंना मानसिक संतुलनासंदर्भात मार्गदर्शन केले आहे. त्यांनी महाराष्ट्रातील रणजीमधील खेळाडूंचे खास प्रशिक्षण घेतले आहे. याचबरोबर बाबांनी थायलंडमधील महिला क्रिकेट संघ आणि भारताची महिला क्रिकेटची कर्णधार हरमनप्रीत कौर यांना योगाचा त्यांच्या व्यायामात सहभाग करून खेळ कसा सुधारायचा याचे प्रशिक्षण दिले आहे. याचबरोबर भारतामधील रेडिओ, TV शो, BBC आयर्लंड आणि फ्रान्समधील टॉक शो यामध्ये ते सहभागी झालेले आहेत. UKमधील वॅटकिन्स पब्लिकेशनने बाबांचे 9 सिक्रेट्स ऑफ सक्सेसफुल मेडिटेशन हे पुस्तक पब्लिश केले आहे. ते पोर्तुगीज भाषेमध्ये सुद्धा उपलब्ध आहे. इंग्लंडमधील योग फॉर हेल्थ फाउंडेशन, आयर्लंडमधील योग फेलोशिप ऑफ नॉर्दर्न आयर्लंड, योगा थिअरपी आयर्लंड यांचे ते मानद सल्लागार राहिलेले आहेत. कैवल्यधाम व लोणावळा योग संस्थेचे ते मानद सदस्य होते. बाबांना आजपर्यंत राष्ट्रीय पातळीवर 250हून अधिक वेगवेगळे पुरस्कार प्राप्त झालेले आहेत आणि अतिशय प्रतिष्ठेचा 5 फाउंडेशनच्या पुरस्काराचे ते मानकरी आहेत. योग जगण्याच्या पातळीवर उतरवण्यासाठी लागणारे सूक्ष्म मार्गदर्शन बाबा सर्वांना अत्यंत प्रेमाने आणि आपुलकीने करतात. आज जमलेले आपण सर्वच जण बाबांच्या मार्गदर्शनाची, प्रकट चिंतनाची आतुरतेने वाट बघत आहोत. बाबांच्या प्रकट चिंतनानंतर विश्व शांतीसाठी प्रार्थना म्हणून ध्यानावस्थेत आपण नवीन वर्षाची सुरुवात करणार आहोत, नवीन वर्षात पदार्पण करणार आहोत. त्याआधी मी उपस्थित सर्वांचे आभार मानते. सगळ्यांना मनापासून नमस्कार. तर सगळ्यांना सुरुवातीलाच मी नवीन वर्षाच्या मनपूर्वक शुभेच्छा. तुम्हाला नवीन वर्ष सुख समृद्धी, आरोग्य, भरभराटीचं जावो अशी मनापासून तुम्हाला शुभेच्छा देतो. साधारणपणे आपण नवीन वर्षाची सुरुवात करताना काहीतरी संकल्प करत असतो आणि साधारण अनुभव असा असतो की तो काही पुरा केला जात नाही. काही जण असतात पुरा करणारे, पण बरेच जण 4 दिवस त्या संकल्पानुसार वागतात. 5व्या दिवशी पुनश्च हरिओम म्हणण्याच्या येरे माझ्या मागले असं होतं, पुन्हा घसरतात ते संकल्पापासून, विचलित होतात. म्हणून संकल्प एक फार मोठी शक्ती आहे. ती आपल्याला चांगल्या प्रकारे जर आपण समजून घेतली तर आपण केलेले संकल्प हे पुरे होऊ शकतात. आणि संकल्प करण्यापूर्वी काही प्रोसेसमधनं आपल्याला जावं लागतं, काही प्रक्रियेतनं जावं लागतं. म्हणून आपण जर मनाच्या पातळीवर विचार केला तर असं लक्षात येतं आपल्याला कुठलाही विचार हा तसं म्हणलं तर कल्पनेने सुरुवात होते त्याची. मी आता तुमच्याशी काहीतरी बोलतोय, नवीन वर्षाची संध्या असं म्हणलं, शब्द उच्चारले की आपल्या डोळ्यापुढे काहीतरी चित्र उभं राहतं, काहीतरी विचार उभा राहतो,
कल्पना करतो आपण नवीन वर्षात, काहीतरी डोळ्यापुढे नाही का आपण टी व्हीवरती काहीतरी कार्यक्रम पाहिलेले असतात किंवा लोकांचं नवीन वर्षाच्या शुभेच्छा आलेल्या असतात, ते डोळ्यापुढे येतात. म्हणजे कुठलेही शब्द उच्चारले की ते समजून घेत असताना कल्पनाशक्तीची मदत घेऊनच आपण सगळं करत असतो. म्हणजे समजण्याची जी क्रिया आहे ती कल्पनाशक्तीच्या मदतीनेच होत असते. आता जसं आत्मयोगाविषयी सांगितलं गेलं, तर ते सुद्धा सांगत असताना जे नव्याने ते ऐकतायत तर त्यांच्या दृष्टीने हा एक वेगळा शब्द होता नसता आत्मयोग हा. त्याचं विवरण केल्यानंतर त्याचं विवरण चालू असताना तुमच्या डोळ्यापुढे काहीतरी चित्र उभं राहिलं, काही शब्द उभे राहिले, काही कल्पना तुम्ही केल्या आणि त्यातनं मग आत्मयोग म्हणजे काय आणि तो सर्वांसाठी योग कसा आहे ते तुमच्या लक्षात यायला मदत झाली. म्हणजे कल्पना करणं ही आपल्या मनाची जी शक्ती आहे ती फार मूलभूत शक्ती आहे, उपयुक्त आहे. त्याच्याशिवाय कुठलंच ज्ञान आपण करून घेऊ शकत नाही. तर कल्पना करणं आणि संकल्प करणं यात नेमका काय फरक आहे असं बघायला पाहिजे. तर कल्पना सततच मनामध्ये आपण करत असतो आणि वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या करत असतो आणि त्याच्यात आपल्याला वेगळ्या वेगळ्या प्रकारचं ज्ञान आपण करून घेत असतो. पण सगळ्या बाजूनी सर्व प्रकारे कल्पना करून झाल्यानंतर आपण ज्या कुठल्या तरी एखाद्या निर्णयाला येतो तर त्याला तो संकल्प असतो. सगळ्या बाजूनी कल्पना करून झाल्यानंतर काहीतरी आपण एक निष्कर्ष काढतो, कुठलंही ज्ञान करून घेत असताना. तर त्या निष्कर्षाला पोचणं म्हणजे संकल्प असतो. आता कल्पनेच्या बाबतीत दोन शक्यता असतात. म्हणजे आपण कल्पना विलास करतो किंवा कल्पना विस्तार करतो. आपण कल्पना विलास जे करत असतो तर त्याच्यामध्ये स्वप्नरंजन जास्त असण्याची शक्यता असते. की मी असं असं करीन आणि मग त्याचं असं असं परिणाम होतील आणि ते चांगले झाले की मी अशी अशी गंमत करीन, सगळ्या मित्रांना बोलवीन, पार्टी करीन, फिरायला जाईन, सिनेमा पाहीन, गाण्याची मैफल ऐकीन, असं काहीतरी कल्पना केल्या जातात. तर ते कल्पना विलास झाला तो. आणि कल्पना विस्तार म्हणजे आपण कल्पना करण्याची जी आपली मनाची शक्ती आहे तर ती विस्तारत गेलो. म्हणजे त्याच्या मदतीने आपण जे काही संकल्प करायचा आपण ठरवतोय तर त्याच्या सगळे जे पैलू आहेत त्या संबंधीचे ते सगळे पाहण्याच्या दृष्टीने आपण त्या कल्पनाशक्ती विस्तारली आणि सगळे बाजू त्याच्या नीट चांगल्या पद्धतीने पाहणं याच्यावर भर दिला तर तो कल्पना विस्तार झाला. तर कल्पना विलास हा आपल्याला कल्पनांमध्ये भरकटवू शकतो, त्यात आपण बुरफटून जाऊ शकतो, भरकटू शकतो. पण जर कल्पना विस्तार असेल, आपण काहीतरी ठरवलेलं असतं की आता ह्या वर्षी आपल्याला अमुक अमुक साध्य करायचं आणि मग त्या दृष्टीने आपण ज्याला विचार करायला लागतो, कल्पना करायला लागतो, कारण विचार करतो म्हणजेच कल्पना करायला लागतो आणि तो विषय समजून घ्यायला लागतो. आणि मग जे जे काही विचार मनामध्ये येत असतील तर त्या सगळ्यांचा आपण अंतर्भाव त्या कल्पना विस्तारामध्ये केलेला असतो आणि ते झाल्यानंतर आपण काहीतरी एका निर्णयाला येतो. छोटे मोठ्या ज्या कल्पना असतात, छोटे मोठे जे निर्णय असतात तर तो वेगळा प्रकार झाला. पण काहीतरी आयुष्याची दिशा ठरवणारा असा एखादा जो निर्णय असतो, असा एखादा जो संकल्प असतो की जो आपल्याला आयुष्याला व्यापून राहतो आणि तो आपल्या आयुष्याचे एक अधिष्ठान होतो, असा जो संकल्प आहे तर तो वेगळ्या प्रकारचा संकल्प झाला. आणि किरकोळ जे दैनंदिन आयुष्यात आपण छोटे मोठे संकल्प करत असतो तर ते वेगळे झाले. तर साधारणपणे असं लक्षात ठेवायला पाहिजे आपण की आपल्याला 60व्या 70व्या 80व्या 90व्या वर्षी आपलं जे काही आयुष्य असेल तर त्याच्या अंतिम काळामध्ये आपल्याला कशा प्रकारचं समाधान, कशा प्रकारची शांती, कशा प्रकारचा आनंद हवा आहे
आणि ज्याला आपण कृतार्थ जीवन आपलं झालं, जगणं सत्कारणी लागलं, आपल्याला एक फुलफिलमेंट मिळाली, असं खूप प्रगाढ स्वरूपाचं समाधान मिळालं, अशी कुठली गोष्ट आहे? असा विचार करून आणि मग कल्पना विस्तार करून मग आपण काहीतरी एका निर्णयाला आलो आणि काहीतरी ठरवलं आपण की बाबा मला डॉक्टर व्हायचं आणि गरिबांना कमी पैशामध्ये त्यांच्यावर उपचार करायचे आणि सध्याच्या काळामध्ये जे औषधोपचार फार कठीण झालेत आणि बऱ्याच जणांना ते परवडत नाही, मला त्यांना उपचार कमी पैशामध्ये माझा नफा कमी करून त्यांना द्यायचं, असं माझं जर आयुष्याचं उद्दिष्ट असेल. आणि असं एक तुमच्या लक्षात आलंय का पहा की ज्या वेळेला आपण कुठलाही संकल्प हा फक्त आपल्यापुरता मर्यादित ठेवून केलेला असतो तर त्याला त्याचे ताण असतात. आणि ज्याला आपण सर्वसमावेशक तो संकल्प असतो, माझं भलं व्हावं असं मला वाटतंय आणि बाकीच्यांचं नाही भलं झालं तरी चालेल, तर मला ताण येईल. माझं भलं होता होता इतरांचंही भलं व्हावं असं जर मला वाटत असेल मनापासून, तर लोकांचं भलं प्रत्यक्षात होईल की नाही सांगता येणार नाही, पण माझी सद्भावना जर असेल तशी तर सद्भावनेमुळे माझं नक्की भलं होईल. पण त्यातला एक अजून सूक्ष्म भाग असा आहे की मी जर माझं भलं होणार आहे म्हणून मी जर दुसऱ्यांचं भलं होईल असं जर विचार करत असेल, दुसऱ्यांचं भलं का व्हावं तर माझं भलं व्हावं म्हणून मी दुसऱ्यांचं भलं चिंततो, असा जर आपण डावपेच केलेला असेल, लबाडी केलेली असेल, तर त्यातनं ती समाधान, शांती, तृप्ती आपल्याला मिळणार नाही. म्हणून संकल्प सुद्धा दोन प्रकारचे असतात, एक व्यक्तिगत असतो आणि एक थोडासा व्यापक स्वरूपाचा असतो. तर व्यक्तिगत जो असतो तो आपल्याला सगळ्यांना माहिती असतो, म्हणजे आत्मकेंद्रित असतो तो. पण जो विश्वकेंद्रित असतो ते समाज केंद्रित असतो, राष्ट्र केंद्रित असतो, हे विस्तारत जाणारं क्षेत्र आहे, तुमच्या इच्छांचं विस्तारत जाणारं क्षेत्र आहे. पण संकल्प म्हणजे सुद्धा इच्छाच असते. तर ते माझ्यापुरती इच्छा माझी पुरी झाली की थोडं पुरेसं आहे मला, बाकी मला काही मी बघत नाही, इकडं काही इतर काही बघत नाही असं म्हणणं आणि सगळ्यांचं भलं व्हावं असा विचार असणं आणि खरोखर असणं. तर तसा जर असेल तर तो एक व्यापक स्वरूपाचा संकल्प झाला, आयुष्याला व्यापणारा. तर ते आपलं क्षेत्र कुठलंही असेल, मग IT असेल किंवा तुम्ही वकील असाल, डॉक्टर असाल, अकाउंटंट असाल किंवा तुम्ही एखाद्या कंपनीमध्ये CEO असाल, आपल्या इथे बसलेत CEO, त्यामुळे मला एकदम आठवण झाली, किंवा एखादी कंपनी तुम्ही चालवत असाल स्वतःची असेल किंवा तुम्ही कन्सल्टंट असाल, तर हे सगळं तुमचं व्यक्तिगत पातळीवरती चालू राहील, परंतु त्याचं जे व्यापक आयाम आहे तर त्याचं सुद्धा भान जर राहिलं, कुठलाही एखादा प्रॉडक्ट डेव्हलप करत असताना त्याचा व्यापक पातळीवरती कसा उपयोग सगळ्यांना होऊ शकेल असा जो विचार चालू राहिला आणि आपल्या भोवतीच आपण फक्त फिरत नाही होत. आप्पांचं ते धवलगिरीमधलं उदाहरण तुम्हाला सगळ्यांना ज्यांनी धवलगिरी वाचलाय त्यांना माहिती असेल की पृथ्वी स्वतःभोवती फिरत फिरत सूर्याभोवती फिरते. तर नुसती स्वतःभोवती फिरत नाही, ते नुसती सूर्याभोवती फिरत नाही, दोन्हीचा एक बॅलन्स असतो. तर तसं आपले व्यक्तिगत संकल्प आणि व्यापक संकल्प याचा जर समतोल साधला गेला तर खऱ्या अर्थाने आपलं आयुष्य सत्कारणी लागलं म्हणायचं. तर असा आपल्याला आज विचार करून काहीतरी एक संकल्प मनाशी ठरवता येईल की हे आम्हाला करायचं आहे. आणि त्याच्यासाठी विचार करताना मी आयुष्यभराचा विचार एक संकल्प ठरवताना केला, पण नंतर त्याची पूर्ती करण्यासाठी ज्यावेळेला मी प्रयत्नांना सुरुवात करीन तर त्यावेळेला सगळं माझं लक्ष त्या दिवशीच्या प्रयत्नांवर राहिलं. म्हणजे जसं क्रिकेटमध्ये मला 100 रन्स करायचे असो, 200 असो, 300 असो, तर मला एका वेळेला मी एक बॉल खेळतच पुढे जातो, एकदम 300 बॉल खेळत नाही, एक खेळत खेळत हळूहळू माझ्या 300 रन्स होतात. तर तसं याचं सुद्धा आहे की आपला जीवनव्यापी जो संकल्प आहे
तर त्याचं जो अंश आज आहे प्रत्यक्षात आणायचा आहे त्याच्यावर माझं लक्ष केंद्रित झालं. आणि तो ठरवताना सुद्धा संकल्प आपल्या क्षमता, मर्यादा आणि आपल्या प्रवृत्ती, आपले इन्क्लिनेशन्स, आपले ॲप्टिट्यूड, आपला कल कुठे आहे, आपल्या क्षमता काय, आपली आवड काय आहे, या सगळ्याचा विचार करूनच तो संकल्प व्यापक ठरवलेला असेल किंवा व्यक्तिगत पातळीचा ठरवलेला असेल तर मग तो यशस्वी होण्याची शक्यता वाढते. याचं कारण असं की ग्राउंडवर्क त्याचं आपण केलेलं असतं. ते मला जे जमत नाही तेच धरलेलं नसतं पुढे, तर जे जमतंय तेच अधिक चांगलं कसं जमेल, त्या क्षेत्रात अधिक चांगलं कसं होईल असा विचार त्याच्यामध्ये अंतर्भूत असतो. तर असं जर साकल्याने विचार करून वेळेचे संकल्प जर ठरलेले असतील आपल्याला तर मग कॉन्फ्लिक्टमध्ये आपण जगत नाही, तर कॉन्फ्लिक्ट सुरू होतो. तर क्लॅरिटीने गेलेलो असतो तो कॉन्फ्लिक्ट राहत नाही. आणि असंही बघायला पाहिजे की आपण आता आज जर संकल्प केला म्हणजे उद्यापासून आपल्याला काय करायचं 1 जानेवारीपासून, तर पुढच्या 31 जानेवारीपर्यंत थांबायचं नाही की पुढचा संकल्प कुठला करायचा. हे व्यापक संकल्प आहे तो आयुष्यव्यापी आहे, पण जे डे टू डे आयुष्याशी रिलेटेड संपन्न आहेत संकल्प आहेत तर ते आपल्याला वेळोवेळी बदलावे लागतील. हे लक्षात ठेवलं पाहिजे की जीवनव्यापी संकल्प वेगळा आणि व्यक्तिव्यापी संकल्प वेगळा. आणि संकल्प हे जास्त सूक्ष्म आणि जास्त सखोल आहे हे खरं आहे, पण तो आपल्याला कुठलाही निर्णय घेत असताना आपण विचारांच्या सगळ्या प्रक्रियेतनं जातो, काहीतरी निर्णय घेतो आणि तो निर्णय घेऊन काहीतरी ठरवून काहीतरी करतो, म्हणजे संकल्पपूर्वक काहीतरी करतो. तर ते तर आपलं दिवसभर, महिनोन्महिने, वर्षानुवर्ष, आयुष्यभर चालूच असतं. पण हे किरकोळ बाबतीतले संकल्प झाले. पण या सकाळी भाजी कुठली करायची किंवा संध्याकाळी काय करायचं, या सुट्टीमध्ये कुठे जायचं, म्हणजे ठरवण्याची जी प्रोसेस असते निर्णयाला येतो आपण, तर तो एक प्रकारचा संकल्प असतो. पण एक किरकोळ संकल्प झाले, यांनी काही फार मोठं आयुष्यामध्ये बदल होत नाही की आज गवारीची भाजी खाल्ली काय किंवा भेंडीची खाल्ली काय, असं तत्वतः काही फरक पडत नाही तसं. पण माझी जी आयुष्याची दिशा ठरवणारा जो संकल्प आहे तो खूप काळजीपूर्वक ठरवलेला असायला पाहिजे, नाही तर मग आपलं पुढे जाऊन आपण कुठेतरी गडबडून जातो. आपल्याला काहीतरी प्रलोभन वाटतं आणि त्याच्या मागे धावत सुटतो आपण, आणि मग ते मूळ दिशा जी असते ती बाजूला. म्हणून संकल्पाचा विचार करताना आपण व्यापक पातळीवरती केला पाहिजे, व्यक्तिगत पातळीवरती केला पाहिजे. संकल्प म्हणजे कल्पनाशक्तीचा विस्तार आहे, कल्पना विलास नाही, हे लक्षात घेऊन संकल्प करावे, म्हणजे ते पुरे होण्याची शक्यता आपली वाढते. आणि त्याला जर आपण आत्मयोग साधनेची जोड दिली तर ते संकल्प पुरे होण्याची शक्यता अजून वाढते, बुद्धिंगत. म्हणजे आत्मयोग म्हणजे तरी काय की आत्मदर्शन येते, आत्मदर्शन व्हावं याच्यासाठी आपण आसनांची, प्राणायामाची, ध्यानाची, सगळ्याची मदत घेतो. आत्मदर्शन म्हणजे काय पुन्हा, तर एक म्हणजे आपला जो सीमित मी आहे त्याचं दर्शन, आणि एक असीम मी आहे त्याचं दर्शन. म्हणजे मी जो नामरूपात्मक मी आहे, त्याचं एक नाव असतं आपल्याला, त्याकडे आपण दिसतो लोकांपुढे, आपल्याला दिसतो, लोकांना दिसतो, ते नामरूपात्मक अस्तित्व आहे. आणि त्याच्या पलीकडचं जे विशुद्ध आपलं अस्तित्व आहे तर ती सुद्धा आपली ओळख आहेच ना, पण ती आपल्याला कुठे माहिती असते. तर त्याच्यासाठी आपण साधनेची मदत घेतो. साधनेच्या साह्याने आपला हा जो नामरूपात्मक मी आहे तर तो पूर्ण ज्याला शांत होतो, तर त्याला आपल्याला नामरूपात्मकतेच्या पलीकडचं जे आपलं अस्तित्व आहे त्याची जाणीव होते. आणि ती जाणीव होत गेली आणि तिचा प्रभाव वाढत गेला किंवा ह्या सीमित मीचा प्रभाव कमी होतो. मग आयुष्याची एक दिशा वेगळ्या प्रकारची व्हायला लागते त्यानंतर. तर आपण मग मी मधनं आपलं वर्तन न होता स्वमधनं व्हायला लागतं. आणि
त्याला दोन्हीमध्ये खूप जमीन असण्याचा फरक आहे. मी मधनं होणारं जे आहे ते फक्त माझ्यापुरतं मी पाहणारं असेल, माझा अहंकार वाढवणारा असेल. आणि स्वमधनं होणारं जे असेल ते स्वभावतः सर्वसमावेशक असेल. म्हणजे सर्वसमावेशक आहे ते व्यापक जीवनदृष्टी आणि व्यापक संकल्पाला मिळतं जुळतं असेल. तर म्हणून आपल्याला असं बघायला लागेल की आत्मयोग साधना जी आपण करतो ती जर आपण योग्य प्रकारे शिकून घेतली आणि आत्मसात केली तर त्याच्या मदतीने आपल्याला स्वतःला जाणणं, आपल्या सीमित मीला जाणणं, आपल्या असीम मीला जाणणं आपल्याला सोपं जाईल. आणि असीम मीमध्ये ही सुद्धा आपली ओळख आहे हे आपल्याला लक्षात आलं आणि तिथे आपल्या चित्तवृत्ती स्थिर झाल्या तर मग त्या मीचा जो प्रभाव आहे आपल्यावर, त्याचा जो पगडा आहे तो कमी होईल. तसा तो कमी झाला की जगणं खूप साधं सोपं आणि सरळ होऊन जाईल. आणि तसं ते होणं हे फार महत्त्वाचं आहे. पण योगाला सुद्धा दर्शन म्हटलंय. हे फार मोठा चिंतन करण्याजोगा विषय आहे की योग हे काय म्हणूयात आपण, योगाला भगवान पतंजलीचे षड दर्शन म्हणलेत, पण योग हे सुद्धा दर्शन का म्हणलं असावं असा विचार जर केला आपण, दुसरा कुठलाही शब्द न वापरता दर्शन का वापरत असावं. तर कुठेही दर्शन जिथे असतं ना तर तिथे जे समोर असतं त्याचंच प्रतिबिंब आपल्या आत कुठेतरी चित्तावर उमटत असतं. त्याला आपण दर्शन म्हणतो. देवळात गेलो आपण, देवाचं समोर तिथे उभे राहतो आपण, देवाच्या मूर्तीकडे बघतो आणि नंतर डोळे मिटतो, असं आपण सगळेजण करतो. तर म्हणजे काय करतो आपण की त्याचं दर्शन घेतो. म्हणजे ती जी प्रतिमा समोर असते तर ती आपल्याला जशी दिसते तशी प्रतिबिंबित आपल्या चित्तावरती त्या डोळ्यामध्ये झालेली आहे. तर हे झाल्यानंतर आपण डोळे मिटून ती प्रतिमा तशीच्या तशी दिसते का असं बघतो. आणि मग आपण प्रदक्षिणा करतो. देवळात गेलो की प्रदक्षिणा करतो सगळ्या बाजूनी. आणि इकडनं जात असलो तर त्या देवळाच्या ह्या बाजूला डोकं टेकतो, मागे गेलो की तिथून डोकं टेकतो, इकडे आलो डावीकडे की तिथून डोकं टेकतो. म्हणजे समोर येऊन पुन्हा एकदा फायनल नमस्कार करून पुन्हा डोळे मिटून आपण दर्शन घेतो त्या मूर्तीचं. तर हे लक्षात घ्यायला पाहिजे की त्या मूर्तीचं दर्शन घेणं हे एक प्रातिनिधिक कृती आहे. आपले ऋषीमुनी आणि सगळी मोठी इतकी प्रचंड म्हणजे मुखांना ज्ञानी लोक होती, त्यांना सगळ्या जगण्याचं संपूर्ण दर्शन झालेलं असल्यामुळे आणि त्यांना हेही लक्षात आलेलं असल्यामुळे की हे आपल्याला जे दर्शन झालं आहे त्यातला जो आपल्याला आनंद मिळतो आहे तो सगळ्यांना मिळायला पाहिजे. पण आपण निराकार निर्गुणाचं दर्शन घेतलं आहे आणि हे लोकांना हे शक्य नाही आहे, तर म्हणून त्याला साकार रूप ते देवतेचं दिलं आहे त्यांनी. आणि मग प्रतिकात्मक आहे ते. म्हणून मग त्याच्या प्रथासुद्धा अशा केलेल्या आहेत की ज्याच्या योगाने तुम्हाला ज्याला समजेल तो त्या प्रतिमेचं दर्शन घेता घेता आणि प्रदक्षिणा करता करता काहीतरी वेगळंच त्याच्यातनं शिकून जाईल. म्हणजे माझ्या दृष्टीने आपण जेव्हा समोरून एखाद्या मूर्तीचं दर्शन घेतो तर त्या मूर्तीच्या जागी आपण जर सत्य म्हणून पाहिलं, मी सत्याचं दर्शन घेतो, ते समोरून घेतो, तर बाजूने घेतो, या बाजूला जातोय, डोकं टेकतोय म्हणजे काळजीपूर्वक मनापासून दर्शन घेतो, मागे जातोय तिथून डोकं टेकतोय म्हणजे पुन्हा मनापासून दर्शन घेतो. म्हणून माझ्या आयुष्यात येणाऱ्या प्रसंगांमध्ये दडलेलं जे सत्य आहे त्याचं दर्शन मला सगळ्या बाजूने घ्यायचं आहे. आणि ते घेतल्यानंतर त्या दर्शनाचं स्मरण ठेवून मला कृती करायची. हा जो एक सेन्स आहे, हा जो सेन्स माझ्यामध्ये डेव्हलप झाला तर मला योगाचं दर्शन, योग दर्शन हा शब्द का त्यांनी वापरला असावा याचं आपल्याला क्लॅरिटी, वैचारिक स्पष्टता येऊ शकते. पण नाही तर असे शब्द काय कुठलाही वापरता येऊ शकतो ना. योग तत्वज्ञान म्हणता आलं असतं, योग एक परंपरा म्हणता आलं असतं, किंवा इतर कुठलाही शब्द, योग हे एक शास्त्र आहे म्हणता आलं असतं, तर योग दर्शन म्हणलं आहे. तर त्यामुळे
ते सत्याचं दर्शन करण्याची प्रेरणा आपल्याला त्यातनं मिळाली तर त्या योगाचं खऱ्या अर्थाने आपल्याला दर्शन झालं. तर तसं देवतेचं दर्शन हे सुद्धा आपल्याला सत्याचं सर्वतोपरीने दर्शन घ्यायला जर प्रेरणा देणार असेल तर ते सगळ्यात चांगलं. तसं संकल्पाचं सुद्धा आहे की संकल्प हा फक्त 31 डिसेंबरलाच करायचा असं नाही आहे. तर दैनंदिन जीवनात आपल्याला आपला जो जीवनव्यापी संकल्प आहे तर त्याचं स्मरण ठेवावं लागेल. आणि वेळोवेळी होणारे संकल्पसुद्धा हे सत्यदर्शनावर आधारलेले संकल्प असतात. हे सगळ्या बाजूने आपण परिस्थिती जाणतोय, आपल्याला येणारी समस्या जाणतोय आणि त्याच्यावर आधारित निर्णय घेतोय आणि संकल्प करतोय आणि ते पुरे करतोय. अशी जर प्रक्रिया आपल्याला आत्मसात झाली की जी आत्मयोग साधनेमध्ये आपण जे शिकतो तर त्याच्यामध्ये हे करता करता आपोआपच लक्षात यायला लागतं आपल्याला की आपण शांतपणाने परिस्थितीला सामोरं जातोय, गोष्टी समजून चांगल्या घेतोय, लोकांचं ऐकून घेऊ शकतोय, नातेसंबंध आपले खूप असे साधे आणि इन्फॉर्मल सोपे झालेले आहेत असं जे लक्षात येतं. आणि आता आपल्याला राजेशनी आणि सुनीताने सांगितलं, राजेशने आणि सुनीताने त्यांच्या आत्मयोगाचे त्यांचे जे त्यांना आलेले अनुभव आहेत त्याचं जे कथन त्यांनी केलं त्याच्यातनं आपल्याला ती दृष्टी मिळून गेली. आणि खरंच हे आणि तो सर्वांसाठी योग आहे असं जे त्यांनी सांगितलं ते सुद्धा खूप महत्त्वाचं लक्षात घ्यायचं. तसं आपल्याला अप्पांचं महर्षी विनोदांचा जो अभंग आपण ऐकला तो सुद्धा मोठा म्हणजे प्रकाशक आहे. आणि तोही आपण नीट लक्षात घ्यायला पाहिजे की पहिला प्रकाश ज्या क्षणापासून तुझी इच्छा मनी आली नाही, जीविताचे व्हावे लहानसे फुल उजिड्या पाऊल देवा तुझे. म्हणजे ज्यावेळेला तुम्हाला तो ज्ञानाचा प्रकाश पडतो, म्हणजे आत्मज्ञानाचा प्रकाश, परमज्ञानाचा प्रकाश, की पहिला प्रकाश त्या क्षणापासून आता तो प्रकाश पाहिल्यानंतर किंवा ते ज्ञान झाल्यानंतर तुम्हाला मिळणारं जे समाधान आहे, शांती आहे तितकी पराकोटीची असते की त्यानंतर तुम्हाला इच्छा दुसऱ्या अशा काही राहतच नाही. पण त्या इच्छा कशाचं द्योतक असतात तर आपल्याला पूर्ण समाधान मिळालेलं नाही म्हणून इच्छा निर्मिती होत राहते. सर एकात्म दुसरी इच्छा, दुसऱ्यातनं तिसरी, तिसऱ्यातनं चौथी सारखी शृंखला इच्छांची चालू असतील त्या आपण सारख्या पुऱ्या करत असतो. एक पुरी केली की त्यातनं अजून 100 इच्छा निर्माण होतात, त्यात आपण दुर्पटून त्याच्या मागे धावतो, असं सतत चालू असतं. पण आत्मदर्शन जे झालं, प्रकाश पडला डोक्याला, तर सत्याचा प्रकाश पडला, खरं खरं आपल्याला कळलं. तर तो प्रकाश हा ज्ञानाचं द्योतक आहे ना. आणि नुसतं ज्ञान नाही, आत्ता इथे सुद्धा प्रकाश आहेच, 2 दिवे लावलेले आहेत. पण बाहेरचे दिवे लावणं आणि डोक्यात दिवे लागणं यात फरक आहे ना. तर डोक्यात दिवे लागणं याच्यासाठी आपल्याला खूप वेगळ्या प्रकारे प्रयत्न करावे लागतात. म्हणजे कसे जे केले म्हणजे तो प्रकाश पडला डोक्यामध्ये, आत्मप्रकाश पडला, तर कुठल्या इच्छा राहण्याची शक्यताच राहत नाही. पण इच्छा त्या अपूर्णतेचं द्योतक आहे आणि प्रकाशाचं दर्शन होणे पूर्णतेचं द्योतक आहे. जिथे पूर्णता आहे तर ती इच्छा असणारच नाही. आणि असली तर ती ईश्वरेच्छा असेल, यदृच्छा असेल, तुमची इच्छा नसेलच. तुमची इच्छा ही तुमच्यापुरती मर्यादित आहे. पण ज्याला आत्मदर्शन तुम्हाला होईल त्याला तुमच्या इच्छा राहणारच नाही, पण तुम्हीच नसाल. मीच नसाल इन द सेन्स मी म्हणून तुम्ही तिथे नसाल, मीच विसर्जन झालेलं असेल. त्याने स्वरूपाच्या रूपाने तुमचा तो पुनर्जन्म झालेला असेल. तर तसं जर झालेलं असेल ते जर तुम्ही प्रत्यक्ष अनुभवलं तर त्याचं समाधान द्यायला ते इतर इच्छा निर्माण होण्याचा काही प्रश्नच उरत नाही. म्हणजे होतात तर फार किरकोळ भौतिक पातळीच्या सामान्य इच्छा असतात, पण त्यांनी असं काही विचलित व्हायला होणार नाही तुम्हाला. म्हणून आप्पा जे म्हणतायत त्या सूत्रामध्ये, त्या अभंगामध्ये, की पहिला प्रकाश होता क्षणापासून तुझी इच्छा मनी आली नाही. आणि मग असं झाल्यानंतर कुठलंही आपल्याला असं पराकोटीचं काहीतरी ज्ञान झालं आणि खूप छान वाटलं आपल्याला, तर त्याची इमिजिएट प्रतिक्रिया आपली काय असते, तर
आपण आपल्यामध्ये एक कृतज्ञतेची भावना निर्माण होते. तर प्रकाश ज्यांनी पाहिला आहे त्याच्यामधली कृतज्ञतेची भावना ही पराकोटीची असणार ना. त्याला परमज्ञान झालं तर त्याच्यामध्ये जे कृतज्ञता निर्माण होईल ती त्याच तोडीची असणार. म्हणून ते जीविताचे व्हावे लहान असे तुझे पाऊल देवा तुझे असं म्हणतात की माझ्या सगळ्या जगण्याचंच फूल व्हावं. पण पूजा करायची म्हणजेच कृतज्ञता व्यक्त करायची. पण अशी छोटी मोठी फुलं कशाला व्हायची बाजारातनं आणून, त्याच्याशी माझ्या जीविताचंच फूल तुला वाहतं असं जे म्हणतात ते. त्याच्यातला हा जर आपण अर्थ लक्षात घेतला की आत्मज्ञानाचा तो प्रकाश आहे आणि त्याने मिळणारी ती तृप्ती आहे, त्यामुळे कुठल्याही इच्छा आता राहिल्या नाही आणि असं भरून आलं अंतःकरण. आपल्याला अहोभाव निर्माण झाला आणि असं वाटलं की काय करू आता मी आता शक्तीपुढे, मला नतमस्तक व्हावं असं वाटतंय आणि कसं करू मी. तर मग त्यावेळेला अशी प्रार्थना उमटली महर्षी विनोदांच्या अंतःकरणामध्ये की जीविताचे व्हावे लहान असे फुल पूजिया पाऊल देवा. आश्चर्य म्हणजे ह्या ज्या अभंग आहेत ते त्यांना 22-23 वर्षाचे असताना कॉलेजात असताना सुचलेले, स्फुरलेले. सुचलेले सुद्धा नाही, स्फुरलेले. सुचलेले म्हणजे त्याच्यात एक क्राफ्ट्समनशिप आली, त्याच्यात काहीतरी कौशल्य आलं, त्यात एक उत्स्फूर्तता आहे. म्हणजे अभंगसंहिता पाहिलं, ग्रंथ पाहिलं तर त्यातलं प्रत्येक अभंग हा तुम्हाला काहीतरी जीवनाला दिशा देण्याची क्षमता असणारा अभंग आहे. जीवनस्पर्शी जीवनव्यापी आहेत ते सगळे अभंग. तर नवीन वर्षाच्या संध्येला हे संकल्पाविषयी मला थोडंसं तुमच्याशी बोलायचं होतं. योग दर्शन म्हणजे काय हे थोडंसं बोलायचं होतं. आणि एक विश्वशांतीची प्रार्थना करणं हा सुद्धा एक महत्त्वाचा घटक आपल्याला राहील. कारण करोनामध्ये आपल्याला लक्षात आलं की छोटासा करोना सगळं त्यांनी आयुष्य केवढं आपलं डिस्टर्ब करून टाकलं, जगाचं सगळ्या केलं. तर त्यामुळे आपण जे स्वतःला फार शहाणे समजत आलेलो आहोत तेवढे काही आपण शहाणे नाही. म्हणजे मानवजात शहाणी तेवढी नाही, तेवढं काही आपण शहाणे नाही असं डोळे उघडणारं असं एक करोनाचं लॉकडाऊन आपल्याला ठरलेलं आहे असं म्हणता येईल. तर त्यामुळे आता आपण असा विचार करायला हरकत नाही की आपलं असणं हे फक्त आपलं सीमित अस्तित्व नसून ते करोनासुद्धा आपलं आयुष्य जर उद्ध्वस्त करू शकत असेल तर बाकी सगळे जे घटक आहेत, सगळे ज्यांनी हे सगळे विश्व बनलेलं आहे, तर त्या सगळ्या घटकांचं प्रत्यक्ष अप्रत्यक्ष त्या दुरान्वयाने कुठेतरी माझ्या असण्याला सहाय्य होते, त्याची मदत होते. आपल्याला ती कळत नाही कशी होते काय होते, पण सगळ्या अस्तित्वाचं भलं व्हावं, सगळ्या अस्तित्वाचं कल्याण व्हावं, सर्वत्र शांती नंदावी, सगळ्यांना समाधान मिळावं, सगळ्यांना आरोग्य मिळावं, सुख मिळावं, अशी जी आपण प्रार्थना म्हणतो सर्वत्र सुखी नसेल, तर ती नुसती शाब्दिक प्रार्थना म्हणायच्या ऐवजी आपण ती अंतःकरणपूर्वक जर म्हणली तर आपल्याला किती छान वाटतं हे आपण आता अनुभवून बघूया. म्हणजे ही विश्वशांतीची प्रार्थना झाली की आपण 3 ते 5 वेळा ओंकाराचा उच्चार करूया. ओंकार हे त्या ईश्वराचं प्रतीक आहे असं मानलं जातं. ईश्वराची महर्षी पतंजलींची व्याख्या फारच वैशिष्ट्यपूर्ण आहे. तर ते लक्षात घेऊन म्हणजे ते विश्वव्यापी शक्ती आहे ती, आणि त्याची सर्वज्ञ आहे, सर्वव्यापी आहे, आणि ती कुठल्याही विकारांनी ग्रस्त नाही आहे अशी ती शक्ती आहे. तिचं स्मरण करून आणि असा आपण तो ओंकार त्या विशिष्ट पद्धतीने म्हणला आणि त्यानंतर येणारा जो स्टिलनेस आहे, स्तब्धता आहे, ती जो अनुभवली तर आपल्याला असं लक्षात येईल की अरे आपलं जर नुसता ओंकार जरी छान म्हणला तरी आपलं मन पूर्ण शांत होतं आहे. आणि मन शांत झालं की त्या स्वरूपाच्या अस्तित्वाची जाणीव होणं जे मग असं मी म्हणलो तर त्या ओंकाराने आपल्याला निश्चितपणे ते शक्य होतं. हे आपल्याला आपल्या प्रत्ययाने अनुभूतीने लक्षात येईल.
आणि प्रार्थनेने सुद्धा ज्याला आपण स्वकेंद्रित असण्यापेक्षा परकेंद्रित झालो आणि सगळ्या अस्तित्वाचं भलं चिंतलं. आणि ते होईल न होईल माहिती नाही, पण आपण चिंतल्यामुळे मग असं म्हणलो तसं आपलं नक्की भलं होईल. आणि तिथे पुन्हा युक्ती नाही, तर मनापासून ती प्रार्थना नाही. तर तशी प्रार्थना आपण सगळेजण सुरुवातीला म्हणूया आणि तसा भाव सगळ्या दिशांनी प्रसृत करूया आणि मग ओंकार म्हणूया. ज्ञात अज्ञात जीवसृष्टी आहे. प्राणी, वनस्पती, माणसं, जीवजंतू, त्या सर्वांचं सुख, आरोग्य, कल्याण आणि शांती चिंतनाचा भाव अतिशय मनापासून आपण समोरच्या दिशेने अनंत अंतरापर्यंत प्रवाहित करू. आपल्या उजव्या हाताच्या दिशेने अनंत अंतरापर्यंत जीवसृष्टी आहे. वनस्पती आहेत, प्राणी आहेत, जीवाणू आहेत, ज्ञात अज्ञात जीवसृष्टी आहे. त्या सगळ्यांचं सुख, आरोग्य, कल्याण आणि शांती चिंतूया. आणि तसा भाव अनंत अंतरापर्यंत आपल्या उजव्या हाताच्या दिशेने प्रवाहित करूया. तसाच भाव अतिशय मनापासून अनंत अंतरापर्यंत आपल्या पाठीमागच्या दिशेने प्रवाहित करूया.
तसाच भाव अतिशय मनापासून डाव्या हाताच्या दिशेने प्रवाहित करू. सर्व चराचर सृष्टी, मनुष्य मात्र, प्राणी मात्र, वनस्पती विश्व, सगळ्यांना सुख, आरोग्य आणि शांती प्राप्त हो आणि सगळ्यांचं कल्याण हो असा भाव अनंत अंतरापर्यंत डाव्या दिशेने प्रवाहित करायचा. तसाच भाव अतिशय मनापासून जेनी प्रवाहित करायचा. शेवटी आकाशाच्या दिशेने अनंत अंतरापर्यंत पसरलेल्या चराचर सृष्टीचं सुख, आरोग्य, कल्याण आणि शांती चिंतायची. असा भाव अतिशय मनापासून आकाशाच्या दिशेने प्रवाहित करायचा. पृथ्वीच्या गोलावर आपण एकटे बसलेले आहोत. आणि सर्व दिशांनी आपल्यामधून सर्व विश्वाचं सुख, कल्याण, आरोग्य आणि शांती चिंतली जाते. असा अनुभवायचा. ओंकार म्हणूया.
ओंकार म्हणून झाल्यावर शांत बसायचं. त्यानंतर निर्माण होणाऱ्या स्तंभ वृत्तीचा प्रत्यक्ष अनुभव घ्यायचा. त्याचा अनुभव घ्यायचा.
आणि नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. नमस्कार. यंदा करोनामुळे वेळेची नेमकी कोणती बंधनं येतील याविषयी साशंकता असल्याने आजचा नववर्ष संध्येचा कार्यक्रम आपण लवकर संपवलाय. तसंच उरलेल्या वेळात आपली ही भावावस्था व्यक्तिगत पद्धतीने आणि गतीने जतन करून याच अवस्थेत 12 वाजता नवीन वर्षात सर्वांना प्रवेश करता यावा असा देखील त्यामागे हेतू आहे. सर्वांना नवीन वर्ष सुखसमृद्धीचं, आरोग्यपूर्ण आणि शांतीदायी जावं आणि दररोज उत्तम प्रकारे आत्मयोग साधना व्हावी यासाठी आदरणीय बाबांच्या वतीने सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि आशीर्वाद. आपण सर्वांनी हा कार्यक्रम लाईक, सबस्क्राईब आणि शेअर केला तर बाबांचं मार्गदर्शन आपल्याला अनेक जणांपर्यंत पोहोचवता येईल. धन्यवाद.